उठायचं जायचं कोल्हापूरला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलला लालबागकर कौतुक ब्लॉग्स. तर मंडळी, कालच आपण इथे पोचलो. आपण बघितलात मोटो ब्लॉगिंग आपला कालचा पहिला एपिसोड. आणि काल रात्री इथे पोचलो. आणि हे बघा, हे आपलं मागे घर आहे. बाहेरून पण व्ह्यू तुम्हाला दाखवतो. तर मंडळी हे बघा, हे आपलं घर आहे. आणि ही जी इथे दिसते ना एवढी चौकोनी जागा, ही माडा जशी लागली आहेत लाईनीत, ही सगळी आपलीच जागा आहेत असं. आणि हे आपलं घर आहे पुरं. मागे विहीरसुद्धा आहे, विहिरीतनं पाणी येतं घराला. तर आता आपण इकडनं चाललो आहोत कोल्हापूरला. आपल्या पप्पांच्या मित्राचा एक रिसॉर्ट आहे, त्या रिसॉर्टला एक्सप्लोअर करायला चाललो आहोत. हे जे रिसॉर्ट आहे ना आपल्या पप्पांच्या मित्राचं, ते याचं नाव आहे द काजू फार्म रिसॉर्ट. आणि हे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात इथे एक वसवडे म्हणून गाव आहे, त्या गावी आहे. तर चला, तर आपण फटाफट निघूया. आपण आता बाईकने नाही गाडीने निघतो आहे. तर चला फटाफट निघूया या काजू फार्म रिसॉर्टला आणि एक्सप्लोअर करूया. तर मंडळी, फायनली आपण पोचलो आहोत काजू फार्म रिसॉर्टला. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे द काजू फार्म रिसॉर्ट. आणि यांचं एंट्रन्स आहे. चला आज जाऊन पाहूया हा रिसॉर्ट कसा आहे तो. तर मंडळी या बघा, हा रिसॉर्ट आहे, हा एंट्रन्स आहे. इकडनं आपण आता एंटर केलं काजू फार्मला. आणि हा बघा, हा रिसॉर्ट आहे. ॲम्बियन्स वगैरे बघा एकदम मस्त आहे दिलाचा. तर हे बघा, हे मंडळी आपल्या पप्पांचे मित्र एकदम लहानपणापासूनचे. आणि त्यांचा जो रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टला आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत. आणि इथे आपले रेवणकर आहेत, पप्पांचे मित्र, त्यांची वाईफ आहे इथे, आणि स्मृती आहे बघा पप्पांचा. तर मंडळी हा बघा, हा आहे ना डायनिंग एरिया आहे. तुम्ही बघाल इथे बघा, डायनिंग एरिया सफिशियंट आहे आणि मोठा आहे. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही 20-30 लोक जर आलात ग्रुपनी तर आरामात इथे अकोमोडेट होऊ शकता. आणि हे यांचं किचन आहे. इथे लगेच बनवून आहे ना जेवण, तुम्हाला इथे लगेच सर्व केलं जातं. हे इथे थोडा लॉन एरिया आहे मंडळी. आणि इथे थोडी बगावत केली आहे बघा, बघू शकता तुम्ही. इथे झाडं लावली आहेत काजूची वगैरे. आपल्याला काजूच दिसतोय का बघा, एक काजू दिसला इथे, बोंडू. ही काजूची झाडं आहेत, काही माडं आहेत, फुलं पण लावली आहेत बघा. आणि असं छोटंसं पॉन्ड बनवलंय मस्तपैकी. आणि इथे बघा आपले मंडळी क्रिकेट खेळत आहेत. हा विला आहे, हे यांचं डॉर्मेटरी रूम पण आहे. म्हणजे जर तुम्ही भरपूर लोक एकसाथ येत असाल तर इकडे डॉर्मेटरीमध्ये पण तुम्हाला अवेलेबल आहे अकोमोडेशन. तुम्हाला दाखवीन मी, रूमची टूर पण करून दाखवीन. आणि बघा, हे असं इथे व्ह्यू आहे. समोर डोंगर आहे, एकदम जबरदस्त व्ह्यू बघा. पावसात तर एकदम भारी वाटतं मंडळी. मागे बघा सनसेटचा हे बघा किती भारी येतो इथे. तर मंडळी ही बघा, ही इथे यांची एक पहिली रूम आहे. आपण रूम एक्सप्लोअर करूया. रूम पण बघा एकदम चिऱ्यांनी बांधलेलं आहे आणि एकदम मस्त रूम आहे. वॉर्डरोब दिलं आहे. आणि इथे बाथरूम आहे. इथे ड्रेसिंग टेबल आहे. आणि हे बघा इथे बाथरूम आहे. बाथरूम पण फुल स्पेशियस आहे. तर ही एक खालची रूम आहे. आपण वरच्या रूम पण एक्सप्लोअर करूया. मधनं इकडनं साईडला स्टेअरकेस आहे, ही यांची बॅक साईड आहे. आणि इकडनं स्टेअरकेस चढून आपण वर जायचं आहे त्या रिसॉर्टचा. हे बघा, ही अशी बाल्कनी आहे. रात्रीची किती छान वाटते. ओपन करूया आपण थांब. हा एक रूम आहे इथे वर. इथे तुम्ही
सिटिंग वगैरे करून. आणि म्हणजे इथे सकाळी आहे ना सनराईज भारी होतो समोर. आता काळोख आहे दिसत नाही, तेव्हा आपण रूम ओपन करून आतला टूर करूया. तर हा आपण एंटर केला आहे रूम. आपण बघा एकदम मस्त आहे, चिऱ्याने बांधलेलं आहे मंडई. सगळीकडे चिरा यूज केला आहे. इथे बाथरूम आहे, हे बघा. हे पण ऐसपैस आहे बाथरूम एकदम. तसंच इथे अजून एक रूम आहे, म्हणजे हा हॉल आहे आणि त्याचा बेडरूम इथे आहे. हा बघा ड्रेसिंग टेबल पुरा ऐसपैस आहे बघा एकदम. आणि याला पण अटॅच बाथरूम आहे. तर मस्त प्रॉपर्टी आहे, AC वगैरे सगळी सुविधा आहे मंडळी. नक्की विजिट करा इकडे. तर मंडळी हे बघा, हे डॉर्मेटरी रूम आहेत. म्हणजे तुम्ही एकत्र 9-10 जण आला असाल, फक्त जेंट्स किंवा फक्त लेडीज, त्याकरिता पण इथे सुविधा केलेली आहे बघा. 2x2चे बेड्स आहेत. तर इथे आरामात 8 ते 9 जणं अकोमोडेट करू शकतात. तुम्ही जर जेंट्स ग्रुप येत असाल फक्त 8-9 जणांचा किंवा लेडीज ग्रुप येत असाल तर हे डॉर्मेटरी ऑप्शन पण आहे इथे. ते बाथरूम आहे, बाथरूम पण आहे स्पेस आहे आणि बेसिन. आणि बाहेर तुम्हाला आहे ना असा एवढा पॅसेज भेटतो. हा बघा 2 डॉर्मेटरी आहेत, इथे एक आहे आणि हा एक आहे. म्हणजे हा बघा इथे सुद्धा एक रूम आहे, कपल रूम. जसं आपण तुम्हाला वर दाखवलं आणि खाली दाखवला 1 बेडवाला, म्हणजे कपल रूम आरामात अकोमोडेट होऊ शकतात. आणि ही यांना बाल्कनी आहे आणि हा मेन बंगला आहे. तर मंडळी इथे बघा आपला IT टाईम झालेला आहे आणि IT मध्ये आपल्याला चहा कॉफी दोन्ही आहेत. आणि एकदम चांगलं आहे बघा, मटकीचं सामान आहे त्याच्यात सर्व केलं आहे आपल्याला. तर मंडळी इकडे बघा आपल्या मंडळींनी हाय टाईमच्या वेळी, हाय टीच्या वेळी पाणीपुरीचा बेत केलेला आहे. कोणी केला आहे काकी हा बेत? अच्छा अच्छा. ते बघा इथे मस्तपैकी आता ते तयार करतायत पाणीपुरीच्या डिशेस. पुरी आहे, आपण चहा सोबत एन्जॉय करूया मस्त पाणीपुरी. तर मंडळी इकडे बघा रात्रीच्या जेवणाची आपली तयारी चालू आहे. हे काय फिश आहेत नाही, पापलेटचे पीसेस आहेत. एक आहे कोलंबी आहे मला वाटतं, बोंबील कोलंबी आहे ना. आणि इथे रात्रीच्या आपल्या आता जेवणाची तयारी चालू आहे. ताई आणि दादा जबरदस्त प्रयत्न चालू आहेत त्यांचे जोरदार पटापट. आत्ताच आपला IT झाला आहे. तर तरी इथे किती माणसांचं होतं जेवण? इथे जेवण किती माणसांचं होतं तरी आता? म्हणजे ॲट प्रेझेंट जरी असे आले 20-30 जण आले तरी मॅनेज होतं? स्टेसाठी आलं तर आम्ही 30 लोकांची राहण्याची सोय आहे. अच्छा. आणि डेचं आम्ही 200-250 लोकांचं जेवण करू शकतो. अरे वा मस्त आहे. तर अशा प्रकारे बघा इथे तयारी चालू आहे जोरदार. मंडळी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे मी आणि रूम टूरसुद्धा आपण केलेले आहेत सगळे. चला तर आपली पार्टी एन्जॉय करूया आता आणि तुम्ही असेच व्हिडिओमध्ये बनवून राहा. नाही बघा आता आईचा आपल्या 75वा वाढदिवस सेलिब्रेट करतोय आपण. काकाने इथे आम्हाला सरप्राईज दिलंय आणि आता बघा तिचा बड्डे आपण सेलिब्रेट करतोय. आणि इथे डेकोरेशन बघा, काकाने आम्हाला सरप्राईज दिलंय, सुरेश काकानी. तर मंडळी तिचा बड्डे आहे ना 75वा वर्ष, तो पुढच्या वर्षी आहे. पण काका बोलले आपण भेटू नाही भेटू, म्हणून आज तो योग आला आहे आणि आम्ही इथे तिचा ॲडव्हान्समध्ये 75वाला बड्डे सेलिब्रेट करतोय. मंडळी आपलं जेवण आलेलं आहे, तुम्ही बघू शकता समोर ताट लागलेलं आहे जेवणाचं. सुक्का चिकन आहे, सोलकढी आहे,
तांबडा रस्सा आहे, पांढरा रस्सा आहे आणि कांदा आहे आणि भाकरी. तर मंडई इथे ना दोन्ही ऑप्शन येते, चिकनचा आणि फिशचा सुद्धा. मागाशी मी मला फिश दाखवलं, तर मी चिकन थाळी घेतली. सुप्रभात मंडळी. सकाळ झाली आहे, पाड झाली आहे दुसऱ्या दिवसाची. आणि काल आम्ही रात्री खूप एन्जॉय केलं. तर मंडळी आपल्या रूममधनं व्ह्यू बघा, जबरदस्त एकदम सनराईजचा. तर आता मंडळी तुम्हाला आहे ना थोडे फार्ममध्ये पण जाऊया, काजू फार्म आता बघायला. तर चला फटाफट जाऊया. आणि आता आपण इकडे नाश्ता करू, दुपारचं जेवणही आहे इकडे. आणि जेवून फटकन आपण निघणार आहोत आपल्या परतीच्या प्रवासाला कणकवलीला. तर मंडळी इकडे बघा, इकडे रिसॉर्टच्या नंतर आहे ना इथे वर आहे ना त्यांनी असं बघा झोपाळा वगैरे केलेलं आहे. हा बघा, लहान मुलांना आणि थोडं असं रिलॅक्स बसण्यासाठी. आणि यांच्या काजूच्या फार्म आहे तिथे, हे बघा. आणि इथे अजून बरंच मेंटेन करायचं आहे. ते स्विमिंग पूल वगैरे ते करणार आहेत, बांधणार आहेत. सध्या स्विमिंग पूल नाही आहे अवेलेबल, पण तेही लवकरात लवकर होणार आहे. हे बघा, या अशा फार्म आहेत इथे. मंडे हे बघा, इथे ना काजू फार्म मध्ये हे एक मचान सारखं बांधलेलं आहे. सिटिंग अरेंजमेंट वगैरे केली आहे इथे. आणि समोर व्ह्यू बघा आपल्याला इकडनं. मंडई बघा, काजूच काजू आहे तिथे सगळे, जबरदस्त. आणि व्ह्यू बघा समोर. आपल्याला इथे एक आंब्याचं झाड दिसलंय आणि आंबे मजबूत लागले आहेत तिथे, हे बघा. हे बघा, त्या झाडाला बऱ्यापैकी आंबे लागलेले आहेत. तर हा वरना व्ह्यू होता ट्रेकिंग करता. थोडीशी ट्रेकिंग झाली आमची. आणि इथे आपलं घर आहे खाली, जे आपण रिसॉर्टवर थांबलो आहे ते. तेवढे 4 मळे वर आलो होतो आपण, म्हणून हे सगळं आपला डोंगराचा व्ह्यू वगैरे बघा एकदम जबरदस्त दिसतोय इकडनं. मंडळी, तर आता आपण इकडनं चाललो थोडं बाहेर एक्सप्लोअर करायला. इथे मौनी महाराजांचा मठ आहे आणि त्या मौनी महाराजांच्या मठानीच गारगोटी इथे मौनी विद्यापीठ याची स्थापना झालेली आहे. तर चला जाऊया आणि महाराजांचं दर्शन घेऊया. तर मंडळी हे बघा, आपण मठात पोचलो आहोत मौनी महाराजांच्या. आणि असं मोठं प्रवेशद्वार आहे इथे.
हा आपण तसं तिकडे राईटला जाऊ. ते बघा एंटर केलंय मंडई आणि आतमध्ये गेल्यावर एवढं थंडावा आहे ना. लागून पण काढायचे. हे ना लाकडावर कोरलेलं आहे मंडळी. लाकडाने कोरून ते बनवलेलं आहे. अंबाबाईच्या मंदिरात कुंड भेटली ना. हे सुरेख मठ होतं हे मुनी महाराजांचं आणि खूप चांगलं दर्शन झालं आपलं. मंडळी हे जे मठ आहे ना, हे मठ ज्या गावात स्थापित आहे ना त्या गावाला मधाचे गाव म्हणून ओळखले जाते. मधाचे गाव म्हणजेच पाडगाव, आय लव्ह पाडगाव असं इथे आतमध्ये त्यांनी होर्डिंग पण लावलेली आहे. तर मंडळी आपली एन्जॉयमेंट झालेली आहे आणि आता परतीचा प्रवास सुरू होणार आहे लवकरात लवकर. तर हे जे रिसॉर्ट आहे ना मंडळी, काजू फार्म, हे कोल्हापूर जिल्ह्यात भुदरगड तालुका वेसर्डे गाव इथे स्थापित आहे. तर तुम्हाला मंडळी इकडे यायचं असेल ना तर याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर चला आता आपल्या परतीचा प्रवास सुरू होणार आहे. चला तर मग घेतो मी तुमची रजा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.